महत्वाची बातमी यावेळेस येते। अतिशय घृणास्पद बातमी अशी आपण म्हणू शकतो। याची व्हिडिओ क्लिपच झी मीडियाच्या हाती लागली आहे। रशीद मुलानी आणि संजय बाबर अशा दोन कॉन्स्टेबल्सची नावे आहेत। ठाणे पोलीस आयुक्तालयात सध्या या क्लिपची जोरदार चर्चा आहे। डान्स बारवर बंदी असताना आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक ठिकाणी छमछम मात्र सुरूच आहे। या डान्स बारना पोलिसांचा केवळ आशीर्वादच नव्हे तर स्वतः पोलिसांचा तिथे सक्रिय वावर दिसतो। डोंबिवलीतल्या इंद्रप्रस्थ बारमधील ही क्लिप आहे। धक्कादायक बाब म्हणजे याची चर्चा झाल्यानंतर मुलानी आणि बाबर यांची केवळ बदली करण्यात आली। यामागे अर्थपूर्ण संबंध असल्याचं देखील बोललं जात आहे। आपण ही आपल्या स्क्रीनवरती दृश्य बघू शकतो। झी 24 तास वरती एक्सक्लुझिव्ह दृश्य। बार बालांसोबत कॉन्स्टेबल करतायत अश्लील चाळे। दृश्यांमध्ये आपण बघू शकतो कशा तऱ्हेनं पोलीस कॉन्स्टेबल यांनीच लाज सोडलेली आहे आणि छमछम मात्र सुरूच आहे आणि अश्लील चाळे देखील कॉन्स्टेबल्सचे सुरू आहेत। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहे। अजित, आपण आत्ताच बघतोय की आबांनी नैतिकतेचा आधार घेत खरं तर या बार बालान आणि एकूणच बारला कायदेशीर बंदी घातली होती। मात्र आज आपण बघतोय कॉन्स्टेबलच हे सगळे उधळून लावतायत। यामागे कुठेतरी अर्थपूर्ण संबंध असल्याचं देखील बोललं जात आहे। काय अधिक माहिती आहे? मृदुला दिवंगत नेते जे आहेत आर पाटील माजी गृहमंत्री होते त्यांनी ज्या पद्धतीनं डान्स बारवरती बंदी आणली होती, सुप्रीम कोर्टाचे आदेश असून पण त्यांनी अमेंडमेंट करून डान्स बारवरती कशा पद्धतीने ते डान्स बार जे आहेत ते कशा पद्धतीने बंद जातील त्यासाठी पूर्ण प्रयत्न केले होते। असे असताना आता जी तयारी सुरू आहे किंवा आता ज्या पद्धतीनं हे पोलीस स्वतःच डान्स बारमध्ये बार बालांबरोबर नाचतायत, त्यामुळे आपल्या लक्षात येईल की जे पोलीस आहेत ते स्वतःच या संपूर्ण जे कायदे जे नियम आहेत ते पूर्णपणे धाब्यावर बसवत आहेत। ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात क्रीम पोलीस स्टेशन आहे मानपाडा पोलीस स्टेशन। या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जवळपास 200 ते 250 बार येतात आणि पोलीस स्टेशनच्या समोर असलेल्या अनेक बारमध्ये सर्रास डान्स बार सुरू असतो। ही चर्चा होती, अनेकदा यावर तक्रारी झाल्या, पण आता ही जी गोष्ट आहे ती समोर आलेली आहे आणि या स्वतः मानपाडा पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कॉन्स्टेबलच या जो इंद्रप्रस्थ बार आहे त्या बारमध्ये स्वतः एका बार बालेबरोबर अश्लील कृत्य करतायत। त्यांना स्वतः देखील भान राहिलं नाही की आपण ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहोत, अवघ्या 2 मिनिटाच्या अंतरावरती हा बार आहे आणि पोलीस स्टेशन आहे। त्यानंतर यामध्ये जर कोणी आपली क्लिप काढली किंवा आपल्या संदर्भात जर काही गोष्टी झाल्या तर ते किती महागात पडेल आपल्या वरिष्ठांना देखील आणि या संपूर्ण प्रकारामुळे पोलिसांची किती मान खाली होईल हे त्यांनी अजिबात लक्षात घेतलं नाही। आणि बारमध्ये इंद्रप्रस्थ बारमध्ये हे दोघं नाचतात। गेले अनेक महिने त्यांची रासलीला सुरू होती, पण काही लोकांनी क्लिप काढली आणि जे प्रसार माध्यम आहेत त्यांच्याकडे दिली तेव्हा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला। हा संपूर्ण प्रकार झाल्यानंतर ज्या पोलिसांना कळालं की अशा पद्धतीच्या काही क्लिप तयार करण्यात आलेल्या आहेत, तेव्हा पोलिसांनी त्या बारवर धाड टाकली आणि बार बंद पाडला। तो पुढे जाऊन या संपूर्ण प्रकरणाची पुढे चर्चा होऊ नये किंवा माध्यमांनी हे प्रकरण जास्त उचलू नये याकरता ते दोन कॉन्स्टेबल आहेत रशीद मुलानी आणि संजय बाबर, या दोघांची पोलीस आयुक्तालयामध्ये ट्रान्सफर करण्यात आली, पण त्यांना कुठल्याही प्रकारचं निलंबित करण्यात आलं नाही किंवा जे त्यांचे वरिष्ठ आहेत त्यांच्यावर कोणत्या पद्धतीची कारवाई करण्यात आली नाही। इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते, म्हणजे या संपूर्ण मागे अर्थपूर्ण कारण आहेत। कारण का ठाणे जिल्ह्यामधील मानपाडा पोलीस स्टेशन हे सगळ्यात क्रीम पोलीस स्टेशन आहे। या ठिकाणी बारमधून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा गोळा केला जातो आणि या संपूर्ण गोष्टी आता या ज्या दोन कॉन्स्टेबल आहेत त्यांनी ज्या बार बालांवरून ज्या रासलीला केल्या आहेत त्यावरूनच समोर आलेलं आहे। म्हणजे ज्या पद्धतीनं यावर कारवाई व्हायला पाहिजे होती ती कारवाई झाली नाहीये। मानपाडा पोलीस स्टेशनमधून त्या दोन कॉन्स्टेबलला उचलून जे पोलीस आयुक्त त्या ठिकाणी त्यांची ट्रान्सफर करण्यात आलेली आहे। म्हणजे आता आयुक्त कार्यालय जे आयुक्त कार्यालय आहे त्या ठिकाणीच ते बसून आणि आपले जे त्यांनी जे कृत्य केलेलं आहे ते पुढे चालू ठेवतील। त्यांच्यावरती जी कारवाई व्हायला पाहिजे ती कारवाई नीट तशी झालेली नाहीये। मृदुला, खरंय अजित, अतिशय धक्कादायक अशी ही माहिती आपण सांगताय। केवळ आपण बघतोय की डोंबिवलीतलं हे बार म्हणजे असू शकतो, मात्र डान्स बारना नेहमीच अनेकदा पोलिसांचा केवळ आशीर्वादच नव्हे तर स्वतः पोलिसांचा तिथे सक्रिय वावर दिसतो। हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे। सध्या काय चाललंय, आपण स्वतः रिपोर्टिंग करत असता अनेक ठिकाणचं, काय परिस्थिती जाणवते आपल्याला?
मृदुला, जसं आपल्याला माहिती आहे की आर आर पाटील यांनी ज्या पद्धतीनं डान्सबार बंदी व्हावी याकरता प्रयत्न केले होते, त्यांनी डान्सबार बंदीमुळेच गुन्हेगारी किती कमी होते हे सिद्ध करून दाखवलं होतं. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा नवीन सरकार आलेले आणि या नवीन सरकारच्या कारकिर्दीमध्ये ज्या पद्धतीनं हे सगळे बार सुरू आहेत, म्हणजे आपल्याला जे सामान्य लोक आहेत, सामान्य नागरिक आहे, यांना भीती वाटते की अशा बारच्या विरोधात आपण कारवाई केली तर जे बार मालक आहेत किंवा त्यांच्यापासून फायदा मिळणारे राजकीय नेते आणि पोलीस आहेत हे त्यांना जिवंत ठेवतील का किंवा त्यांचं राहणं मुश्किल करतील. अशा परिस्थितीमध्ये या बारच्या विरोधात कोणी आवाज उठवत नाही. पण अशा पद्धतीच्या क्लिप जर समोर आल्या तेव्हा स्पष्ट होतं की बार चालू आहेत. कारण का पोलिसांचं एवढं ते साठलोटं असतं की एखाद्या बारवरचं रेड व्हायची असेल, म्हणजे आता डोंबिवलीतला बार आहे आणि मुंबईवाला रेड करणार आहेत, तर त्यांना आधीच टीप लागते आणि लोकल पोलीस जे आहेत ते त्या बार मालकाला सांगतात तुमच्यावर रेड होणार आहे आणि त्यानंतर ते पूर्णपणे तिकडून बारवाल्यांना गायब केलं जातं. अशा पद्धतीने संपूर्ण हा नेक्सस चालू असतो. पण ही क्लिप आल्यानंतर एक गोष्ट पूर्णपणे स्पष्ट झालेली आहे, ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये अजून देखील डान्स बार सुरू आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकार जे आहे ते यावर काय पावलं उचलतं. दिवंगत नेते आर आर पाटील यांनी त्यांच्यावरती अनेक टीका झाल्या, त्यांच्यावरती आरोप झाले, ते स्वतः भ्रष्टाचार करतात, जे बारवाले ते त्यांच्याकडून पैसे खातात, असे अनेक आरोप केले गेले. त्यांची कोणत्याही आरोपांना त्यांनी जुमानलं नाही, पण त्यांनी शेवटी बार बंद करून दाखवले. तीच पुन्हा पद्धत किंवा तोच ठोस निर्णय देवेंद्र फडणवीस सरकार घेईल का, आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. खरं आपण बघतोय की अजित, आपण बघतोय की सामाजिक आणि कौटुंबिक एक प्रकारे स्वास्थ्यासाठी नैतिकतेचा अर्थपूर्ण वापर करत आपण बघतोय की आबांनी अशा प्रकारे हा निर्णय घेतला होता. आणि आज आपण बघतोय की अशा प्रकारे आजही सर्रास अनेक ठिकाणी अशा प्रकारे बार सुरू असतात आणि ज्या तऱ्हेने पोलिसांचा सक्रिय सहभाग असतो, जो अर्थ होता या बंदी मागे त्याचा अर्थपूर्ण वेगळा संबंध आपल्याला लागलेला आपण दिसतो आहे. या संदर्भात आपण जर का बघितलं तर आपण म्हणतो की ज्या तऱ्हेने केवळ एक औपचारिक म्हणून बदली करण्यात आलेली आहे. आपण या संदर्भात आता अजून कोणाशी बोलला आहात का आणि कुठली काही खास ठोस भूमिका घेण्याचं आश्वासन कोणी दिलंय का? मृदुला, जशी ही क्लिप बाहेर आली तसे मानपाडा पोलीस स्टेशन असतील किंवा या संबंधित वरिष्ठ अधिकारी असतील यांनी मीडियाशी कुठल्याही बोलण्याप्रकारे टाळलेलं आहे. कारण का त्यांना माहिती आहे की ही जर क्लिप बाहेर आली तर फक्त मानपाडा पोलीस स्टेशनचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधल्या पोलिसांची मान किती शर्मेनं खाली होईल. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर या मुद्द्यावरती चर्चा करण्याकरता किंवा बोलण्याकरता कोणी समोर आलं नाही किंवा समोरून जर आपण संपर्क केला तर कोणीही त्याला उत्तर दिलेलं नाही आहे. त्यामुळे स्वतःहून जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस किंवा गृहराज्यमंत्री आहेत रणजित पाटील यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन किंवा जे नवीन पोलीस आयुक्त आलेले परमवीर सिंग त्यांनी अनेक दावे केले होते की मी जनतेला सुरक्षित ठेवेन, ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्यांचा नायनाट करेन. त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन यांच्यावर कारवाई केली पाहिजे होती. पण त्यांच्याजवळ जेव्हा घटना पोहोचली की अशा पद्धतीनं दोन जे पोलीस कॉन्स्टेबल आहेत ते बार बालेबरोबरच नाचतायत, तर त्यांची फक्त बदली करण्यात आली आणि त्यांना त्यांच्याच म्हणजे परमवीर सिंग यांनी त्यांच्याच पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये बोलवून घेतलं, त्यांची ट्रान्सफर करून घेतली. म्हणजे हे प्रकरण पूर्ण दाबायचं सुरू आहे. यावरून पूर्णपणे स्पष्ट होतं की मानपाडा पोलीस स्टेशन असेल किंवा ठाणे जिल्ह्यातील कुठलंही पोलीस ठाणे असेल तिथल्या साध्या हवालदारपासून ते पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत या डान्सबारवाल्यांचा पैसा पोचतो. अगदी खरं आहे अजित. जसं आता आपण परविंदर सिंग यांचं नाव घेतलं, आता आपण देखील पीसीआर मधून ठाण्याचे जे पोलीस आयुक्त आहे परविंदर सिंग यांना संपर्क साधण्याचा क्षणोक्षणी प्रयत्न करतोय, मात्र कुठल्याही प्रकारे त्यांनी आपला कॉल घेतलेला नाही किंवा त्यावरती उत्तर देण्याचं ते टाळतायत. तुर्तास अजित ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आपण अर्थात या संदर्भातले अपडेट्स आपल्या व्ह्युअर्सला सांगत राहू. मात्र ही अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे. आपल्याला माहिती आहे की परवाच आबांच्या मतदारसंघात निवडणूक झाली आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी अर्थात निवडून दिला. आपण बघतोय आबांच्या पत्नीला. मात्र आज ज्या तऱ्हेनं स्वतः पोलीस कॉन्स्टेबल्स जे सदैव रक्षणासाठी कार्यरत असतात, रक्षण तर सोडा मात्र कायदा देखील बाजूला सारून नैतिकता पूर्णपणे सोडल्याचंच आपल्याला दिसतं आहे. धन्यवाद अजित. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.